व्यासांच्या बाबत सांगायला गेलं तर बरंच आहे. व्यास हे सर्वांचे गुरु होते. व्यासांनी अनेक काव्यरचना ग्रंथसंपदा लिहिलेली आहे. ते लोकांना मार्गदर्शन करायचं काम केलेलं आहे. आणि गुरुपौर्णिमा त्यांच्याबद्दल, गुरूंच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असलेला दिवस आहे. म्हणजे त्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करायची असते आणि त्यांना सरेंडर व्हायचं असते. जसं जीपीएस तुम्हाला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेतं, तुम्हाला मार्गदर्शन करतं, तसं त्या पद्धतीनं गुरु हा तुम्हाला एका मानसिक अवस्थेपासून दुसऱ्या मानसिक अवस्थेपर्यंत, जे निगेटिव्ह पासून पॉझिटिव्ह पर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. आणि गुरुमध्ये सुद्धा बऱ्याच प्रत्येक विषयानुसार गुरु असतो. म्हणजे गुरु आणि सद्गुरू मधला एक मोठा फरक आहे. गुरु तुम्हाला काय करतो? व्यवहार ज्ञान शिकवतो. म्हणजे काय करतो? तुम्हाला एखादा विषय, त्या विषयातलं त्याला थरो नॉलेज असतं. आता मी तुम्हाला ज्योतिष शिकवतोय, तर मला ज्योतिषशास्त्रातलं थरो नॉलेज असल्यामुळे मी तुम्हाला शिकवतोय. तर या विषयातला मी तुमचा मे बी गुरु असेल. काही लोक असतात ते व्यवहार ज्ञान म्हणा किंवा इतर विषय जे असतात, प्रपंचातले विषय असतात, आता प्रवचन कीर्तन वगैरे करतात, ते लोक सुद्धा त्यांना गुरु म्हणून, महाराज म्हणून लोक पाया पडतात. कधी त्यांना त्या विषयातलं ज्ञान चांगलं असतं, ते लोकांना देत असतात, मार्गदर्शन करत असतात. ही संकल्पना आहे गुरूंची. म्हणजे दत्तात्रयने सुद्धा 24 गुरु केले. म्हणजे 24 गुरु केले म्हणजे काय केलं की 24 घटकांच्याकडून, 24 लोकांच्याकडून, 24 प्राणी म्हणजे मनुष्य प्राणी पण आहेत त्याच्यामध्ये, त्यांच्याकडून त्यांनी एक एक गोष्ट शिकलेली आहे. तसं सद्गुरू ही संकल्पना खूप वेगळी आहे. म्हणजे गुरु संस्कार करतो, म्हणजे तुम्हाला त्या विषयाचा संस्कार किंवा ज्ञान द्यायचा प्रयत्न करतो. पण सद्गुरू तुम्हाला संस्काराबरोबर उद्धार करतात तुमचा. उद्धार या शब्दाच्या अर्थामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. म्हणजे तुमची परिस्थिती खराब असेल तर खराब परिस्थितीतून तुम्हाला चांगल्या परिस्थितीकडे नेतात. मानसिक ताणतणाव, नुकसानीची बाजू असेल तर तुम्हाला ते दूर करून तुम्हाला प्रॉफिटेबल लाईफमध्ये घेऊन जातात. तुमच्या चिंता, तणाव वगैरे जे असतात ते सर्व तुमचं नाहीसं करतात. आणि सद्गुरू ही जी व्यक्ती असते ती तुमचा अंतरंग जाणते. म्हणजे त्याच्या बोलण्यानं, त्याच्या शब्दामध्ये एवढी ताकद असते की तुमचं इतर लोकांनी जर गोष्ट सांगितलं तर तुम्ही ऐकणं कठीण असते, अशक्य असते. पण सद्गुरूने एखादी गोष्ट जर सांगितली, त्यांच्या वाणीमध्ये एवढी ताकद असते की ती बाय हार्ट म्हणजे तुमच्या अंतरात्म्यापर्यंत पोहोचते. कारण त्यांची झेप फार मोठी असते. ते व्यक्तीला व्यक्ती म्हणून बघत नाही. गुरु हा व्यक्तीला व्यक्ती म्हणून बघतो, पण सद्गुरू कधीही त्यांच्या शिष्याला किंवा त्यांच्या समोर असलेल्या व्यक्तीला व्यक्ती म्हणून कधी बघत नाही. ते त्या व्यक्तीकडे एक आत्मा म्हणून बघतात आणि त्यांना अनेक जन्माचं ज्ञान असतं. म्हणजे तो कोण आहे, इथं कशासाठी आलेला आहे, त्याचं प्रयोजन काय आहे, त्याचं पाप किती आहे, त्याचं पुण्य किती आहे, त्याला ह्यातनं बाहेर पडण्यासाठी काय करावं लागेल, त्याचं प्रॉपर आध्यात्मिक ज्ञान किंवा फिलॉसॉफिकल व्ह्यू त्यांच्याकडे असतो. आणि ते त्याचा वापर करून, त्यांची तपश्चर्याची ताकद वापरून त्याला त्यातून बाहेर काढतात. म्हणजे विवंचनेतनं मुक्त करतात त्याला. म्हणून म्हणतात की देवापर्यंत पोहोचवण्यासाठी सद्गुरू तुम्हाला जास्त उपयोगी असतात. कारण ते तुम्हाला डायरेक्ट एका ठिकाणी उचलून तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी, तर मुंगीला पुण्याला जायचंय, सांगलीतनं पुण्याला जायचंय, एक मुंगी आयुष्यभर चालत राहिली ती पुण्यात पोहोचणार आहे का? पोहोचू शकत नाही. परंतु तीच मुंगी जर एखाद्या गाडीत शिरली, गाडीच्या एखाद्या पार्टवरती बसली, ती गाडी 2 तासात जाते, तुम्ही पुणे 2 तासात त्या मुंगीला पोहोचवू शकताय. म्हणजे सद्गुरूंचं काम असं असतं, त्याला एका ठिकाणावर उचलून दुसऱ्या ठिकाणी लिहिल्या ठेवतात. असं ठेवतात की त्यालाही कळत नाही की आपण कधी संकटमुक्त झालोय आणि आपण वाईट काळातून आपण चांगल्या काळात कधी प्रवेश केला. आणि त्यांचं एक सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः भगवान शंकरांनी सद्गुरूचं वर्णन करताना एका ठिकाणी लिहिलंय, सद्गुरू एक अशी व्यक्ती असते की तिथे गेल्यानंतर तुम्हाला आत्मप्रचिती येते. आत्मप्रचिती म्हणजे काय? त्यांचा आत्मा आणि तुमचा आत्मा कुठेतरी कनेक्टेड आहे किंवा दोघेही एकमेकांना ओळखतात. एक तुमच्यात आस्था निर्माण होते, रिस्पेक्ट क्रिएट होतो, की एक आंतरिक खूण असते ओळखण्याची. ती गुरुंना पण माहिती असते आणि शिष्याला पण माहिती असते. आणि ते कधी कुठं करायला जायसाठी शोधत बसायचं नसतं. आता तर बरेच लोक आम्ही काय बघतो,
कुठेतरी ऐकून हे असं काहीतरी कीर्तन प्रवचन ऐकून ते म्हणतात की आम्हाला गुरु करायचंय, म्हणून ते कुणाच्याही नादाला लागतात, कुठेही जातात. तर ते सगळे चांगले असतील असं पण नसतंय. म्हणजे मी वाईट आहेत असं म्हणत नाहीये, पण चांगलेही असतील असं पण मी म्हणणार नाही. कारण आज बघा प्रत्येकाचं काहीतरी इंटरेस्ट आहे. कुठेतरी ते मंदिराचं बांधकाम असतंय, कुठेतरी त्यांना दानधर्म पाहिजे असतोय, कुठेतरी त्यांना आर्थिक इंटरेस्ट असतंय, म्हणून ते लोकांना जवळ करतात. बरं, जवळ केल्यानंतर त्यांना हे नसतंय. जवळ केलं ठीक आहे, जवळ केल्यानंतर त्याचा उद्धार कोण करणार? उद्धार करत नाहीत ती लोक, उद्धार करू शकत नाहीत. कसं करणार उद्धार? त्यांच्याजवळ ते तेवढी ताकदच नसती. महिना दुर्गती येते. तर लोकांचा पैसा खाल्लेला असतो आणि लोकांचे पैसे खाल्लेले कधी ना कधी बाहेर पडतात. मग स्कॅम्स येतात बऱ्यापैकी. सगळे गुरु परत नंतर प्रकाश झोतात येतात. हे स्कॅम झाला, तो स्कॅम झाला, वगैरे 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 वगैरे. पूर्वी त्यांचं दुकान मस्त चाललेलं असतं, पण ते लोकांच्या जसं संवेदना भावना त्यांच्याशी खेळतात. ते खेळलं की ते परत नंतर त्यांना फेडायला परत येतं. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आपण डे टू डे लाईफ मध्ये बघत असतो. त्यामुळं तुम्हाला आयडेंटिफाय करणं जमलं पाहिजे की जेन्युनिटी कुठे आहे. आपल्याला लोक जवळ करतात, त्यांचा मेन उद्देश तुमच्याकडे काय आहे? आज एकच उद्देश असतो, पैसा. म्हणजे तुमच्याशी लगट करणे, तुमच्याशी संवाद वाढवणे, बोलणे चालणे, ह्याच्यामध्ये तुमच्यामध्ये त्यांना काय अभिप्रेत आहे. आमच्याकडं इन्शुरन्सच्या भाषेत त्याला इन्शुरेबल इंटरेस्ट म्हणतो आपण. म्हणजे मी एखाद्या गोष्टीचा इन्शुरन्स करणार असेल तर त्यात माझा काय इंटरेस्ट आहे, माझ्या मालकीची वस्तू आहे का, किंवा ती वस्तू नाश झाल्यानंतर मला काय मिळणार आहे का. एक जस्ट एक्झाम्पल म्हणून सांगतोय. तर तशा पद्धतीनं त्यांचा एकच इंटरेस्ट असतो, तो म्हणजे पैसा, प्रॉपर्टी आणि स्त्री सौख्य. म्हणजे ह्या 3-4 गोष्टी अशा असतात की ह्या गोष्टीसाठी ही लोक कुठल्याही थराला जातात, पैसे कमवतात. आज बघितलं त्यांच्या प्रॉपर्टी किती असतात आणि काय सांगतात तुम्हाला. काही व्यवहारदानाच्या तत्वज्ञानाच्या गोष्टी ऐकवत असलेल्या त्याच तुम्हाला रिपीट करतात आणि त्याचं भांडवल करतात. कावळा बसायला आणि फांदी मॉडेल एखाद्याचं कुणाचं काहीतरी चांगलं झालेलं असतं, तेच ते मार्केटिंग फंडा म्हणून ते त्यांची मार्केटिंगची टीम असते, ती टीम सगळीकडे मार्केट करतात त्याचं. आणि त्यातून तुम्हाला काय मिळालेलं नसतं, त्यात तोपर्यंत तुम्हाला कळेपर्यंत त्याचा पैसा निघून गेलेला असतो. माझ्याकडे अशी कितीतरी लोक आहेत, त्या अशा लोकांच्या नादी लागून लाखो रुपये त्याच्यावरती लुटलेले असतात, पण ते लुटल्यानंतर त्यांना काहीही त्यातनं मिळत नाही. म्हणजे सरतेशेवटी ते पूर्ण रिकामे असतात ना, त्यांच्या बुद्धीमध्ये फरक पडलेला असतोय. कारण श्रीमंत असणारा व्यक्ती 1,00,000 रुपये गेले म्हणून त्याला काय दुःख होत नाही, तो परत आणि दुसरीकडनं पैसे कमवत असतो. म्हणजे तोही पैसे मिळवताना 2 नंबर 3 नंबरनं मिळवलेला असतो, तोही अशा लोकांच्याकडे परत जातो नंतर. त्यामुळं समाजात कुठं असे लोक असतील तर गुरु करत असताना डोळे उघडून करायचं. डोळे उघडून त्याची परीक्षा घेऊन मग करा. त्याला नॉलेज किती आहे, व्यवहार ज्ञान किती आहे, त्याला आपल्याला गाईड करण्यासाठी काय उद्देश आहे, व्यक्ती कशी आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून विचार करून मगच तुम्ही निर्णय घ्यायचे. कुणाच्याही नादाला लागून उपयोग होत नाही. तुम्ही तुमचं आयुष्य बर्बाद करून घेताय. आणि समजा कोणी आपल्याला तशी व्यक्ती उपलब्ध नसेल तर दत्त महाराज आहेतच, ते सर्वांचे गुरु आहेत. आपण म्हणतानाच म्हणतो गुरुदेव दत्त, म्हणजे त्याच्यामध्ये देव आणि गुरु दोन्हींचा समावेश असणारी व्यक्ती. आणि दत्त महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे, ते स्मर्तुगामी आहेत. स्मर्तुगामी या शब्दाचा अर्थ असा आहे की स्मरण केल्या केल्या प्रकट होणारी देवता. म्हणजे तुम्ही दत्त महाराजांचं स्मरण केला तर तुमच्या संकट काळात ते तुम्ही नाव काढल्या काढल्या हजर राहताय. आणि हे मी अनुभवानं सांगतोय. कारण कसं असतं, तुम्ही म्हणताय की अनुभव येत नाहीये, सगळे म्हणतात लोक आम्हाला अनुभव आला नाहीये. काय येत नाही याचं एक सगळ्यात मोठं कारण आहे की तुमची श्रद्धा, विश्वास आणि दृढता कमी पडते. म्हणजे तुमची श्रद्धा कशी पाहिजे याचं एक उदाहरण सांगतो. एका ठिकाणी पर्जन्य यज्ञ होणार असतो, म्हणजे पाऊस पडत नसतोय, पाऊस पडावा म्हणून एक यज्ञ असतोय, तो यज्ञ करणार असतात. ते बघायला गावातले सगळे लोक जातात, ते निघालेले असतात. त्यात एक छोटी मुलगी असते, ती सुद्धा ते यज्ञ बघायला इंटरेस्टेड असते. ती सुद्धा ते यज्ञ बघायला येते. यज्ञ बघायला जात असताना घरातून निघताना ती छत्री पण बरोबर घेते. लोक हसतात, विचारतात हे काय घेतलंय बरोबर, हे कशाला घेतलंय.
ती म्हणते की तुम्ही पर्जन्यासाठी यज्ञ करणार, मग यज्ञ केले की पाऊस पडणार, पाऊस पडला तर छत्री नको का? तिची कॉन्फिडन्स लेवल किती आहे बघा, तिची श्रद्धा किती आहे बघा. तिची श्रद्धा त्या यज्ञावरती आहे की यज्ञ केल्यानंतर पाऊस हा नक्कीच पडणार. तसं तुमची किती लोकांची श्रद्धा असते सांगा? तुमची श्रद्धा ही काळापुरती, वेळेपुरती मर्यादित असते. तेवढेच एक 5 मिनिटं, 10 मिनिटं अडचण आली की देवाच्या पाया पडायचं. अडचण आली की ह्या देवाला दा, त्या देवाला दा असं करायचं. आर्त भावनेनं जीव वाचवण्यासाठी आपण जसं आकांत तांडव करतो, पळतो, तसं त्या भावनेनं कधी तुम्ही देवाला बोलवलेच नसते. मग देव तुमच्यापर्यंत कसा येणार? आणि देव काय आपोआप येत नाही, त्याला बोलवायला लागतंय. द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असतंय. द्रौपदीचं वस्त्रहरण चालू असताना कृष्ण तिथं उपस्थित असतो, तर लगेच जात नाही मग तिला. द्रौपदी काय करते, पहिला सगळ्यांच्याकडं मदतीसाठी जाते. तो दुःशासन ज्याला वस्त्रहरण करत असतोय त्याला भीष्मकडे जाते. तिथं सभा मंडपात उपस्थित असलेली सगळी ज्येष्ठ मंडळी त्यांच्याकडे द्रौपदी मदत मागण्यासाठी जाते. पण प्रत्येक जण त्या राजाच्या बांधील असल्यामुळं, रजेशी बांधील असल्यामुळं तिला मदत करत नाही, बघत राहतात. आणि हे सर्व प्रयास, हा सर्व व्यक्ती संपल्यानंतर मग ती कृष्णाचा धावा करते. आणि धावा केल्या केल्या देव लगेच येतो मग तिला. हा सगळा प्रसंग झाल्यानंतर द्रौपदी परत कृष्णाला रागवून विचारते की एवढं सगळं होत असताना तू बघत बसलास का? बघत बसलास तू त्या क्षणी का आला नाहीस? त्यावेळेला कृष्णाचं समर्पक उत्तर होतं की तू मला बोलवलंच नाहीस. ह्यातनं एक सगळ्यात मोठी गोष्ट घेण्यासारखी आहे. आपण काय करत असतो, हातात नसलेल्या गोष्टीसाठी जिथं व्यावहारिक प्रयत्नाने यश येऊ शकत नाही, अशा ठिकाणी तुम्ही लोकांच्या पाया पडत बसताय, त्यात वेळ घालवताय, बुद्धी खर्च करताय. परमेश्वराची आराधना किंवा त्याचा धावा तुम्ही घेत नाही. ती सवय लागून राहिली. आपण बुद्धिवादी आपल्याला समजतोय, आपण सगळीकडे आपण बुद्धिवादी समजतोय. बुद्धिवादी माणसाचं सगळ्यात मोठं मूर्खपणाचं लक्षण काय असते सांगू? स्वतःवरती ओव्हर कॉन्फिडन्स हे सगळ्यात मोठं, किंवा इगो, अहंकार. मला जमतंय, मला येतंय, मला काय होत नाही, एक सगळ्यात मोठा अहंकार असतो त्याला. तो त्या अहंकाराच्या जोरावर प्रयत्न करून ते संकट निवारण करण्यासाठी प्रयत्न करत असतो, हातपाय असतो. काय चुकीचं नाहीये, बरोबर आहे, ते सुद्धा बरोबर आहे. पण बुद्धिवादी माणसाला संकट निवारण हे प्रयत्नानं होणार आहे का, दैवी प्रयत्नानं होणार आहे, हे सुद्धा लक्षात यायला पाहिजे. काही संकट आयुष्यात असे असतात की तिथं आपल्याला स्कोप काय नसतो, म्हणजे ते आपल्या अधीन नसते, आपल्या हातात नसते. अशा केसेसमध्ये तुम्ही काय करणार आहे? अशा केसेसमध्ये तुमचे सगळे प्रयत्न फोल जातात. तिथे तुम्हाला परमेश्वरावर श्रद्धा, विश्वास आणि त्याच्या मदतीची वाट बघायला लागते, तरच ते संकट निवारण होते. किंवा परमेश्वर स्वतः नाही जर आला, तो दूत पाठवेल, कुणातरी तुमच्या मदतीसाठी पाठवेल. मदतीला पाठवण्यासारखी पण परिस्थिती तुमच्याकडे नसेल, तर तुम्हाला त्यातनं बाहेर पडण्यासाठी मार्ग सुचवेल. 2-3 मार्ग आहेत. त्या मार्गातून कुठल्याही मार्गातून देव तुमचे निवारणासाठी स्वतः येऊ शकतो. कुठल्याही रूपात येऊन तुम्हाला मदत करून निघून जाईल, सल्लामसलत करून निघून जाईल. पण ही सेन्सिटिव्हिटी आपल्याकडं फार कमी आहे, जेणेकरून आपण ती ओळखण्याची क्षमता आपल्यात नाहीये. आपण त्यांना कसं ओळखणार? ओळखू शकत नाही आपण. म्हणजे देव जरी समोर आला तरी आपल्याला ओळखणार नाही, कुठल्या रूपात आला तरी आपल्याला ओळखणार नाही, कारण आपण तेवढे सेन्सिटिव्ह नाहीये. आपण प्रपंचिक विश्वात गुरफटलोय, प्रपंचात किंवा व्यवहारात एवढं गुरफटलोय की ह्याकडे आपल्याकडे लक्षच नाहीये, साधनेकडे लक्ष नाहीये. रोज किती लोक, सांगा मला, उपासना रोज किती लोक करतात? मंत्र म्हणा किंवा एखादा अध्याय म्हणा, किंवा ईश्वरामध्ये आपण जसं आपल्या आरोग्यासाठी वेळ देतो, आपल्या कुटुंबासाठी वेळ देतो, आपण पैसे मिळवण्यासाठी नोकरी उद्योगाला वेळ देतो, परंतु फिरण्यासाठी सुद्धा आपण वेळ काढतो. परंतु ज्यानं आपल्याला हे सर्व दिलेलं आहे,
त्याच्यासाठी आपण किती वेळ काढतो? त्याच्यासाठी आपण आयुष्यातली 5 मिनिटं सुद्धा, 24 तासातली 5 मिनिटं सुद्धा आपण काढत नाही. किती लोक काढतात सांगा मला? काही लोक करतात, देवदर्शन करतात, ते वर्षातनं एकदा कधीतरी करतात किंवा महिना 2 महिन्यात फ्रिक्वेंटली एकदा करतात. पण तिथे तिथे गेल्यानंतर सुद्धा देवदर्शन कमी आणि पर्यटन जास्त असते. तुमचा बेसिक उद्देश काय, कशासाठी तुम्ही गेलाय ते तुम्हाला मिळालंय का? लोकांना दाखवण्यासाठी, स्टेटस ठेवण्यासाठी, हे करण्यासाठी तुम्ही करताय, ठीक आहे. लोकांना कळेल हो तुमच्यात प्रगती काय झाली त्याच्यामधनं. आध्यात्मिक साधना तुमची होत नाही त्यामध्ये. हे आत्मपरीक्षण करण्यासारखे विषय असतात. तुम्ही जगाला दाखवताय, ठीक आहे, स्वतःमध्ये किती बदल झालाय हे पण बघायला पाहिजे ना. 10 रुपये खर्च केले, एखादे वडापाव खाल्ला, वडापाव खाल्ल्यानंतर त्याचं समाधान मिळते, त्यातनं काय कॅलरीज, प्रोटीन, इकडे तिकडे काय जे असेल ते सगळे घटक शरीराला मिळतात, हे विजिबल आहे. आध्यात्मिक साधना विजिबल थोडीच असते. ते तुम्हाला आत्मपरीक्षणाचा विषय, तुम्ही त्यात किती गुंतलाय, किती आतपर्यंत गेलाय, हे कळत नाहीये तुम्हाला त्यावेळेला. नुसतं गुरु आहे म्हणून सांगणं वेगळं आणि गुरुच्या प्रिन्सिपल्स वरती जाणं वेगळं. प्रिन्सिपल्स म्हणजे काय माहितीये ना, काही मार्गदर्शक तत्व असतात. व्यक्ती बदलली तर मार्गदर्शक तत्व कधीही बदलत नाही. व्यक्ती वेगळी असू शकते, पण मार्गदर्शक तत्व जे आहे ते अनादी कालापासून तीच चालत आलेली आहे. गुरुपदाला कोण जातोय? त्या तत्वावरती चालणारा व्यक्ती म्हणजे गुरु. आणि तत्वावरती चालण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करणे हेच त्याचं काम असतं. आपण काय करतो, आपण ऐकत नाही. हा, हे काय सांगतात असं म्हणतो आणि विषय सोडून देतो. पण कालांतरानं त्यांनी सांगितलेलं बरोबर निघतं, अरे यांनी सांगितलं होतं बरोबर आहे, आपण चुकलो, आपण ऐकायला पाहिजे होतं. किती लोक करतात सांगा? गुरु आज्ञा कधीही मोडायची नसते. जीव गेला तर चालेल, पण गुरुची आज्ञा कधीही मोडायची नसते. त्याने सांगेल त्या वाटेवरती जायचं असतं. नुकसान तर काहीच होणार नाही, 100% होणार नाही. हा, पण तो त्या दर्जाचा व्यक्ती पाहिजे. खोटा गुरु असेल किंवा काय म्हणतो आपण त्याला, दांभिक शब्द वापरतो. दांभिक म्हणजे काय? दंभ करणारा, भ्रम उत्पन्न करणारा, की ज्याला ऍक्च्युअल काही येत नसतंय, नॉलेज नसतंय, व्यवहार ज्ञान नसतंय, स्वतः यशस्वी नसतात, स्वतः दुसऱ्यावरती, त्यांच्या पैशावरती डिपेंड असतात, ते लोकांना लुटायचंच काम करत असतात. मग तुम्ही बुद्धिवादी, सगळी शिकलेली लोक आहे, मग तुम्ही अशा लोकांच्या नादाला लागणार का? त्यांनी सांगितलेल्या गोष्टीवरती तुम्ही जाणार का? हा पण थोडा मोठा विषय आहे. तुम्ही सेलिब्रेशन करताय, ठीक आहे, तुमच्या सद्भावना आहेत, 100% ठीक आहे, पण डिवोशन तुमचं तेवढं प्रॉपर पाहिजे. डिवोशन पाहिजे आणि तुम्ही ज्या शास्त्राचा वापर करून लोकांची सेवा करणार आहे त्या शास्त्रासंदर्भात तुमचा अभ्यास पण तेवढा ठरू पाहिजे. तुमचा ध्यास दिसत नाही कुठं, ध्यास दिसला पाहिजे. ध्यास असल्याशिवाय तुम्हाला त्या पदापर्यंत तुम्ही पोहोचूच शकत नाही. दैवज्ञ या शब्दाचा अर्थ असा आहे की देवानंतर तुमचं दैव जाणणारी एकच व्यक्ती असते, ती म्हणजे ज्योतिषी. म्हणजे इनडायरेक्टली तुमच्या सोलवरती, तुमच्या आत्म्यावरती ईश्वराचं नियंत्रण आहे. म्हणजे जसं एसपीजी कमांडो असतात माहिती आहेत का? म्हणजे पंतप्रधानांच्या सेवेला काही सैनिक असतात पाठीमागं, कमांडो असतात, ते फुल्ली ट्रेंड असतात. म्हणजे त्या इतर सगळ्या लोकांच्या पेक्षा, सैन्यापेक्षा त्यांना स्पेशल ट्रेनिंग असते. तसं आपलं काम आहे. आपण ते परमेश्वराचे दूत आहोत. आपल्याला एक स्पेशल अथॉरिटी आपल्याला दिलेली आहे, स्पेशल पॉवर दिली, स्पेशल हुद्दा दिलेला आहे. तो सगळ्यांनाच मिळतो का? बघा, भारतात एवढी जनसंख्या आहे, मग हे काम तुम्हालाच का दिले? तुम्हीच त्या पाठीमाग का वळला? शिकायला का वळला तुम्ही तिकडं? याचं एक आत्मपरीक्षण करणं गरजेचं असतं. म्हणजे तुमचा सोल जो आहे तो ईश्वराशी कुठंतरी कनेक्टेड आहे. सगळ्यांचे सोल कनेक्टेड असतात. स्पेसिफिक या ऑक्युपेशनमुळं तुम्ही कुठंतरी कनेक्टेड आहात, चांगल्या ठिकाणी, चांगल्या नेटवर्कमध्ये आहात. मग त्या नेटवर्कचा तुम्ही यूज करून घ्यायला पाहिजे. ज्योतिरामचं काहीतरी म्हणणं आहे, हात वर केलाय. बोल. सर, मला
तुम्ही मगाशी सांगत होता ना की आता मानणे आणि जाणणे हा तो एक शब्दप्रयोग होता मराठीमध्ये. गुरु आहे असं मानणं हा भाग वेगळा. आपण मानतो फार काय बऱ्याच गोष्टी, जाणतो किती हे फार इम्पॉर्टंट आहे. ते मला मगाशी सांगायचं होतं पण तुमचं ब्रेक करायचं नाही, मानणे जाणणे वगैरे ह्या गोष्टी शाब्दिक खेळ आहे. आत्मानुभूती येणे हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणजे जो गुरु आहे त्याचा सोल आणि तुमचा सोल हा कनेक्टेड पाहिजे. तुमची वेदना, तुमची गरज, तुमच्या डोक्यात चाललेले खेळ हे त्यांना न सांगता समजतं आणि हे तुम्हाला चुकीच्या गोष्टी करण्यापासून परावृत्त करतात. ते तुम्हाला मोटिवेट करतात. नुसत्या नजरेनं सुद्धा करू शकतात. बोलणं तर खूपच लांब राहील. त्यांच्या शब्दामध्ये, त्यांच्या आवाजामध्ये एवढी ताकद असते की तुम्ही ऑटोमॅटिक मोटिवेट होताय. त्यांचे 2 शब्द सुद्धा तुमच्यासाठी खूप मोठे असतात. भले मग तो लहान मुलगा जरी असला तरी चालतो, तो गुरुपदाला त्या ठिकाणी योग्य असतो. कारण ते मोजायची आपल्याकडे काय फुटपट्टी नाहीये. एखादा माणूस समजा MBBS झाला, MS झाला, सुपर स्पेशालिटी केला, त्याचं स्किल मोजता येते त्याच्या डिग्रीवरून. पण अध्यात्मात असलेल्या लोकांचं कधीही तुम्हाला मेजरमेंट करता येत नाही. एखादा वयानं लहान असलेला व्यक्ती सुद्धा 90 वर्षाच्या माणसाला मागे पाडू शकतो. एखादी व्यक्ती अनेक जन्माचा तुम्ही अभ्यास केला असला तर तुम्हाला 2 मिनिटात पछाडून पुढे जाऊ शकतो. म्हणजे कुणाचा आध्यात्मिक पातळी किती आहे, कुठल्या दर्जाला आहे, ते तुम्ही सर्वसामान्य बुद्धीनं ओळखू शकत नाही. न दिसणाऱ्या गोष्टी ह्या न दिसणाऱ्या अवयवांनीच बघाव्या लागतात, जाणून घ्याव्या लागतात. आणि त्याचं एक माध्यम आहे. ते माध्यम तुम्हाला साधनेनं डेव्हलप होतं. म्हणून रोज तुम्ही ईश्वर आराधना म्हणून एक काहीतरी करायला पाहिजे. काही करा, कॉन्सन्ट्रेट तुम्ही व्हायला पाहिजे. डेली बेसिसवरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे. तुमची मानसिक ऊर्जा जी आहे ती एकत्रित आणायला पाहिजे. आणि ती एकत्रित आणण्यासाठी तुम्ही कुठलाही मार्ग वापरा. जपाचा मार्ग वापरा, ध्यान वापरा, वाचन वापरा, जेणेकरून तुम्ही कॉन्सन्ट्रेट व्हायला पाहिजे. 5 मिनिटं जरी तुम्ही डेली बेसिसवरती कॉन्सन्ट्रेट झाला तर तुमची मानसिक ऊर्जा एकवटली जाते. नुसती एकवटली जात नाही तर त्याच्यामध्ये फुल कॉन्फिडन्स, फुल एनर्जी, तुमची बौद्धिक क्षमता वाढते, तुमची अट्रॅक्शन कपॅसिटी वाढते आणि त्यावेळेला तुम्हाला शारीरिक पुरुषार्थ जे आहेत ते मिळायला सुरुवात होतात. म्हणजे तुमची सर्वांगीण वृद्धी व्हायला सुरुवात होते. पैसे आपोआप येतात, यश आपोआप येतं, तुम्हाला सांगावं लागत नाही. एखाद्या गोष्टीला चमकणारा हिरा आहे, त्याला सांगावं लागत नाही आता चमक नंतर चमक, तो चमकतोच. हिरा पदाला गेलं की तो चमकतोच. तसं तुम्ही हे जर करायला सुरुवात केला, एक 6 महिने तुम्ही कंटिन्यू ठेवा आणि बघा तुमच्यात किती बदल होतात. पण ह्यात सगळ्यात मोठा 2 गोष्टी आहेत. एक कंटिन्युटी हा शब्दाला जास्त महत्व आहे. म्हणजे तुम्ही सातत्य किती ठेवताय. आपल्या डेली शेड्यूलच नसते, आपण उठणार किती वाजता हे फिक्स नसते. सूर्योदयानंतर उठायची पद्धत आपल्याकडे आहे. सकाळी लवकर जाणारे लोक उठत असतील, शेतात जाणारे, इकडं तिकडं हे ते करणारे, पण डेली बेसिसवरती घड्याळ इकडं चुकेल पण मी चुकणार नाही असं ऍटिट्यूड ठेवणारे किती लोक आहेत. आपल्यात सातत्य नसतं. लाईफस्टाईल मध्ये सुद्धा कुठं सातत्य, आपल्यात नाही सातत्य. एका दिवस आठवड्यातनं ठीक आहे, आपण उठतो सूर्योदयानंतर, आपलं उठण्यामध्ये सुद्धा सातत्य नाहीये. उठल्यानंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी आवरून आपण देवपूजा किंवा देवाच्या स्मरणाला किती वेळ देणार आहे, त्यातनं अभ्यासाला किती वेळ देणार आहे. 24 तासाची विभागणी करा, किती वेळ वाया घालवतोय तुम्हीच बघा. 24 तासामध्ये विभागणी केली, 10 तास झोपायला पकडा, सोडून द्या, 14 तास राहिले. 2 तास आंघोळ आणि जेवणामध्ये गेलेस, आवरणे, आंघोळ, जेवण, पाण्यात गेले, 12 तास राहिले. 12 तासामध्ये तुम्ही उद्योग किती वेळ करणार आहे, उपासना किती वेळ करणार आहे, तुम्ही तुमचंच अनालिसिस करा. किती वेळ तुमचा दिवसातला वाया जातो, चांगलं काम किती करताय, वाईट काम किती करताय, उपयोगाचं किती करताय आणि निरुपयोगी वेळ किती वाया घालवताय, याचं अनालिसिस करा. मग तुम्हाला कळेल तुम्ही तुमच्या आयुष्यातला किती महत्वाचे क्षण वाया घालवताय. मिनिट आणि मिनिट सुद्धा महत्वाचं आहे. हे लाईफ परत येत नाही.
तुम्ही गेलेला तास परत आणायचं म्हटलं तर पॉसिबल आहे का सांगा मला? मागचा शनिवार तुम्हाला परत आणता येतो का? गेलेली वेळ परत आणता येते का? गेलेले दिवस परत आणता येते का? वार्धक्य एकदा गेलं तर तारुण्य परत येत नाही, बालपण परत येत नाही. आता तुम्ही बालपणात जगायचं म्हटलं तर पॉसिबल आहे का? आणि ह्याची जाणीव आपल्याला कधी होती? आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात होते. अरे आपल्याकडे एवढा वेळ होता ना, आपण वाया घालवला. खूप संधी होती आणि संधी असताना सुद्धा आपण त्यामध्ये काय करू शकलो नाही. ही खंत आपल्याला शेवटच्या क्षणी येते आणि शेवटच्या क्षणी आपल्याला पश्चाताप होतो, म्हणजे वासना निर्माण होतात. आपल्या डोक्यामध्ये ईश्वराबद्दल पुढच्या गतीबद्दल विचार न येता पश्चातापाचे विषय जास्त असतात. जसं वय पुढे जाईल तसं केलेल्या गोष्टीबद्दल समाधान कमी आणि न केलेल्या गोष्टीबद्दल त्रास जास्त, असं आपण मानसिक विवंचना घेऊन उताराव्यात प्रवेश करत असतो. मग आपण काही आर्थिक उंची गाठू शकत नाही, प्रापंचिक मधल्या काही गोष्टी अचीव्ह करू शकलो नाही, गाडी बंगला घेऊ शकलो नाही, पैसा पाणी कमवू शकलो नाही, ह्याची खंत राहते. ह्या वासना स्वरूपात तुम्हाला पुढचा जन्म घ्यायला भाग पडतात. समाधानी वृत्ती तुमची कुठं असते? नसते त्यावेळेला. आणि ह्याचं सगळ्यात मोठं दुर्दैव हे वेळ वाया घालवल्यामुळे उत्पन्न होतं. हे कळायला तुम्हाला उतारवय यायला लागतं. टाइम इज मनी कशाला म्हटलंय? वेळ हा पैशापेक्षाही जास्त महत्वाचा आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका, पुढीच वेळ वाया घालवू नका. ज्या वेळेत मिळते त्यावेळेत तुम्ही नवीन शिका, नवीन काहीतरी करा, वेळ कारणी लावा. एकदा गेलेला वेळ परत येत नाही. आणि उद्योगात राहिलं तर पैसा तुमच्या पाठीमागे पळतो, हे जग जाहीर आहे. म्हणजे तुम्ही एकदा उद्योगाच्या मागे लागला तर पैसा तुमच्या मागे लागतो. पैशासाठी तुम्हाला वनवन करणं, विचार करणं, हे करणं ते करणं काही गरज नाही, कुठेही पळायची गरज नाही. आणि एक सगळ्यात महत्वाचा मोलाचा सल्ला तुमच्यासाठी, सगळ्यांच्यासाठी, गुरुपौर्णिमेचा औचित्य आहे म्हणून सल्ला असा आहे की आयुष्यामध्ये आपल्या आयुष्याची 2 विभागणी करायची. आपलं प्रत्येकाचं एक्सपेक्टेशन असते. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये त्याला काही गोष्टी अभिप्रेत असतात की मला हे पाहिजे ते पाहिजे, काहीतरी एम असते ना. ज्याला नोकरी नाही त्याला नोकरी पाहिजे असते, ज्याचं लग्न झालेलं नाही त्याला लग्न होणं महत्वाचं असतंय, ज्याच्याकडे घरदार नाही त्याला घरदार पाहिजे असतंय, ज्याच्याकडे पैसे नाही त्याला पैसे पाहिजे असतात. माणूस मागतो काय? जे आपल्याकडे नाही तेच मागतो. हा एक वर्ग असतो. दुसऱ्या वर्गामध्ये आहे त्याच्यापेक्षा चांगलं मिळावं म्हणून नसतं, मिळालेलं असतंय. गाडी असते, मग अपेक्षा काय असते? अजून एक गाडी ह्याच्यापेक्षा अल्टो आहे ना, ठीक आहे, डिझायर मिळायला पाहिजे, मर्सिडीज मिळायला पाहिजे. 6 लाखाची गाडी आहे, ठीक आहे, नको 25 लाखाची घेऊया. एक्सपेक्टेशन आहेत ना. त्याचे 2 भाग केले तर 2 भागामध्ये एक प्रयत्नानं साध्य होणाऱ्या एक काही गोष्टी असतात. पैसे मिळवायचे आहेत, प्रयत्न करा, उद्योग करा, पैसे मिळतात. अंबानी सारखा पेट्रोल पंपावर तर माणूस आज एवढा श्रीमंत होऊ शकतो, त्याच्या 7 पिढ्या बसून खातील एवढा पैसा येऊ शकतो. मी म्हणते तुम्ही तेवढं मोठं तरी होणार नाही. अपेक्षा करायला काय हरकत नाही. तुम्ही उद्योगच नाही केला, तुम्ही प्रयत्नच नाही केले, मिळणार नाही तुम्हाला काय. म्हणजे पहिल्या भागामध्ये जे प्रयत्न करून यश येण्यासारख्या गोष्टी असतात त्या प्रयत्नानं साध्य करायचा प्रयत्न करा. ते संस्कृतमध्ये एक शब्द आहे बघा, यथा हि केन चक्रेन न रथस्य गती भवेत. म्हणजे रथाची 2 चाकं असतात, एका चाकावर रथ कधीच चालू शकत नाही. म्हणून पहिला प्रयत्नवान हा तुम्हाला तुमच्या आयुष्यात ठेवावाच लागणार आहे. आणि प्रयत्नवान हा प्रामाणिक असावा, स्वतःशी प्रामाणिक असावा, लोकांना दाखवण्यासाठी प्रामाणिक नको. तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेच पाहिजेत, तर तुम्हाला यश 100% मिळतं. म्हणजे तुमच्या समस्या बायफर्केट करताना, तुमच्या अपेक्षा बायफर्केट करताना प्रयत्नानं साध्य होणारे यामध्ये एक करायची दुसरी, आणि दुसरी बाजू जी आहेत की जे आपल्या हातात नाही ती एक बाजू असते. म्हणजे आयुष्यात अशा काही गोष्टी असतात की ज्या आपल्या हातात नाही, त्यामध्ये पण आपल्या अपेक्षा असतात. बघा आयुष्यात अशा कितीतरी गोष्टी असतात की ज्या आपल्या हातात नाहीत,
ईश्वराधीन आहेत. देवाची कृपा झाली, मर्जी झाली तर त्या गोष्टी आपल्याला मिळतात. अदरवाईज त्यासाठी आयुष्य खर्च केलं तरी मिळत नाही आपल्याला. मग प्रत्येकानं त्या गोष्टी तुम्हाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या असू शकतात. माझ्या आयुष्यात मला न मिळणाऱ्या किंवा प्रयत्नवादांना न मिळणाऱ्या गोष्टी वेगळ्या असणार आहेत. तुमच्या प्रत्येकाच्या ज्योतिरामच्या आयुष्यात वेगळं असणार आहे, सुबोधच्या आयुष्यात वेगळं असणार आहे. ती एक बाजू राहते. त्या बाजूला तुम्ही दैव म्हणू शकताय की जे आपल्या हातात नाहीये. मग जे आपल्या हातात नाहीये त्या गोष्टीसाठी मर मरायचं, वेळ काळ पैसा खर्च करायचा, मानसिक ताण तणाव घ्यायचे, यामुळे आपण आपलं आयुष्य बर्बाद करत निघालो. बघा विचार करून, जे प्रयत्नानं मिळण्यासारखं आहे त्याचं एक वर्गीकरण करा. म्हणजे आयुष्याच्या कोण कुठल्या टप्प्यात आहे बघा. समजा एखादी व्यक्ती आता 50 मध्ये आहे, 50 मध्ये असेल तर त्याच्या अपेक्षा वेगळ्या असणार आहेत. म्हणजे इथून पुढं माझे आर्थिक सेटलमेंट आहे, ऍग्री, म्हणजे त्याला आर्थिकची काही गरज नाही, प्रॉपर्टी आहे, पैसा आहे, इन्कम सोर्स आहे, सगळं ठीक आहे, त्याला तितकी फारशी गरज नाही. पण त्यांच्या मुलांच्या बद्दल इश्यू आहे, बायकोबद्दल इश्यू आहेत, प्रॉपर्टीचे मॅटर्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बियॉन्ड हिज कंट्रोल, म्हणजे त्याच्या अखत्यारीत नाहीयेत. कारण 50 वर्ष जर आपण तो प्रश्न सोडवू शकत नसेल, प्रयत्नानं प्रश्न सोडवू शकत नसेल, तर तो भविष्यात सुटणार आहे कशावरून? त्याला काळ हे सगळ्यात मोठं, वेळ हे सगळ्यात मोठं औषध असतं. म्हणजे लेट द टाइम पास, जाऊ दे, वेळ जाऊ दे. प्रत्येक व्यक्ती आपल्या म्हणण्याप्रमाणे वागेलच असं नाही. झाडाचं पान सुद्धा आपल्या म्हणण्याप्रमाणे कधी वागत नाही, हाल म्हटलं की हलत नाही. हे ईश्वराधीन आहे, सगळं जग हे ईश्वराधीन आहे. एक मोठं नाटक आहे, त्या नाटकाचं आपण प्रत्येक ठिकाणी पात्र आहे. आपण आपल्या पद्धतीने आपणच जाऊ शकतो, आपल्या पद्धतीने दुसरा व्यक्ती जाऊ शकत नाही, कधीच जाऊ शकत नाही. मी आज ज्योतिरामला सांगितलं तू गाडी विक, तो विकणार नाही. मी आज त्याला एखादं काम सांगितलं कर, नाही करणार. सर मी करणार. मी करणार एक्झाम्पल सांगतोय. मी करणार सर. आपल्या मुलाबाळाने माझा मुलगा डॉक्टर व्हायला पाहिजे, नाही होणार. माझ्या मुलांना असं करायला पाहिजे, नाही होणार. त्यांचं प्रारब्ध वेगळं असतं, तुमचं प्रारब्ध वेगळं आहे. बायको म्हणण्याप्रमाणे वागायला पाहिजे, कधीच शक्य होत नाही. तुमच्या विचाराप्रमाणे लोक जायला पाहिजे, नॉट पॉसिबल. म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या हातात नाही आहेत. तुम्ही त्याला वाकवू शकत नाही, तुम्ही त्याला जबरदस्ती करू शकत नाही. जबरदस्ती करशील, तुमचा अधिकार आहे तिथपर्यंत, अधिकाराच्या बाहेर गेलं तर जबरदस्ती सुद्धा उपयोगाला येत नाही. तुमचा मानसिक ताणतणाव किंवा ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या वाया घालवता ना तुम्ही. जे प्रयत्नानं मिळण्यासारखं आहे तिथं प्रयत्न करा. जे दैववादानं मिळणार आहे तो इग्नोर करा, ते होणारच आहे. मृत्यू दैववादाचा विषय आहे, तो येणारच आहे. त्याला टेन्शन घेऊन बसायचं, अरे मला काय होईल, काय मला काय, ज्या वेळेला व्हायचं त्याला येणारच की. काही अशा गोष्टी आहेत की दैवाधीन आहेत. मग दैववादाच्या गोष्टीला कोण वाचवू शकणार आहे तुम्हाला? देवच वाचवू शकणार आहे, सद्गुरू वाचवू शकतील. अशा गोष्टी त्यांना सरेंडर करायच्या असतात. बघा मी काय सांगतोय, फार मोठी गोष्ट सांगतोय. गुरूंना सरेंडर काय करायचं असतंय? गुरूंच्या आपण कपाळ टेकतो, माथा टेकतो. माथा टेकतो म्हणजे काय करतो? तुमचं त्यांच्या पायावर ठेवत असताय. म्हणजे असे प्रश्न तुम्ही त्यांच्याकडे ठेवायचे असतात की जे तुम्ही प्रयत्नानं त्यात बदल करू शकत नाही. त्या गोष्टीत त्यांना अधिकार असतो, त्या गोष्टी त्यांच्या पुढे समर्पण करा. तुम्ही प्रश्न काय विचारा, मला नोकरी कधी लागणार, मला पैसे शिल्लक राहत नाहीत, माझी बायको ऐकतच नाही, मुलगाच ऐकत नाही माझा, तब्येत माझी सारखी बिघडत असते, हे तुमच्या अखत्यारीतले विषय आहेत. इथे तुम्हाला डिस्क्रिशनरी पॉवर आहे. एकापेक्षा एक डॉक्टर आहेत,
प्रयत्न करा, उद्योग करा, पैसे कमवा, पैसे शिल्लक, प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करा. खर्च कुठं जातोय तो हे व्यावहारिक बुद्धीनं सोडवण्याचे विषय आहेत. ते तुम्ही गुरुंना सांगत बसायचं नाही. तुमच्या अखत्यारीतले जे विषय नाहीयेत ते शेअर करा. ज्योतिषी म्हणून प्रश्न विचारायला ठीक आहे, मला नोकरी कधी मिळणार, पण नोकरी मिळेपर्यंत पैसे कमवायचे नाहीत किंवा मिळवल्याशिवाय मी दुसरा मार्गच वापरणार नाही, हे योग्य आहे का? प्रयत्न होते पाहिजे ना. नोकरी तुम्ही आता काम करायला, नोकरी आता गव्हर्नमेंटचे काय पोझिशन आहे बघतात, प्रायव्हेट काय पोझिशन आहे बघता, उद्योग करा, व्यवसाय करा, छोट्या मोठ्या प्रायव्हेट नोकऱ्या बघा, ते करत करत प्रयत्न करत राहा, पैसे कमवाल तुम्हाला कोण नको. असे प्रश्न आपण गुरुना देवाला सरेंडर करून देव काय करणार आहे त्याच्यामध्ये? देव म्हणणार मी तुला 2 हात कशाला दिलेत. आता नोकरीचं कन्सेप्ट आहे, पूर्वी काय होतं, 2000 वर्षापूर्वी आदिवासी लोक, आता आदिवासी काही जमाती पण असतात, कुठे नोकरीला जातात? ते नाही जात, तरी सुद्धा 2 वेळ खाऊन पिऊन निवांत असतात. ते देव काय मदत करणार आहे? मग तुम्ही काय म्हणताय, हा आम्ही किती एवढं करतोय, खरं आम्हाला काय अनुभवच येत नाही, आमचं काय चांगलंच होत नाही. कसं चांगलं होईल सांगा? ते तुमचा अधिकारातले विषय देव कशाला बघणार आहे? नाही बघणार. त्याला तेवढंच काम आहे, तुमच्यासारखे लाखो लोक रोज असतात त्यांच्याकडे. तो काय, तो तुम्हाला बघत नाही, तो तुम्हाला लक्ष देत नाही. का लक्ष देत नाही? त्याला माहित असते हा तुमच्या हातातला विषय आहे, माझ्या हातातला नाहीये. पण तुम्ही प्रयत्न करा ना, प्रयत्न करून करा. बर, प्रयत्न करण्यासाठी तुम्हाला एवढं मोठं डोकं दिलंय, 2 हात 2 पाय दिलेले आहेत, नॉलेज दिलेलं आहे, वेळ दिलेला आहे, 24 तास वेळ दिलेला आहे, त्याचा वापर करा की. शिक्षण दिलंय, ज्यांना शिक्षण दिलं नाही त्यांना व्यवहारासाठी व्यवहार बुद्धी दिली, व्यापार करण्यासाठी व्यापारी बुद्धी दिली, सोर्सेस जनरेट करून दिले, शेतीवाडी दिली. ज्याच्याजवळ काहीच नाहीये त्याला डोकं दिलंय. जगात असं मी तर कोण बघितलेलं नाहीये की ज्याला सोर्स ऑफ इन्कम, म्हणजे त्याचं ब्रेड अँड बटर त्याला मिळवण्यासाठी त्याच्याकडे सोर्स नाही, असा एकही व्यक्ती जगात नाही. जनावर सुद्धा आहेत, गाढव सुद्धा बघा, त्याची उपजीविका करताना ते हिरवं गवत दिसले त्याला विचारायला लागतंय का खाऊ का म्हणून? विचारतं का तुम्हाला? ते नाही, जातंय ते, त्याचं ते खातंय. उपाशी राहतंय का बघा? भूक लागले कामधंदा सोडतंय पहिलं जातंय. प्राण्यांना कळते, कुत्र सुद्धा बघा भूक लागली की जाऊन खाते, पहिला मागते दारात उभं राहते मला द्या म्हणून. ब्रेड अँड बटर साठी तुम्हाला देवानं सगळ्या योजना दिल्यात, सोर्सेस नाही दिले तर बुद्धी दिलेली असते, बुद्धिवादी लोक आहे, जनरेट करा सोर्सेस. उपाशी तर ठेवलं नाही, म्हणजे माणूस जन्माला आल्यानंतर मरणार आहे नक्की, 2 गोष्टीमधलं एक अंतर आहे, त्याला आपण आयुष्य म्हणतो. ते जगण्यासाठी जेवा लागणार आहे, खायला लागणार आहे, उपाशी थोडीच लोक जगणार आहेत. म्हणजे अन्नाची व्यवस्था तुमच्या केलेली आहे, जन्मापासून मरेपर्यंत अन्न हा विषय जो आहे तो नियोजित आहे. उपाशी मेलेले कोण बघितले का आपल्या भागामध्ये? भिकारी सुद्धा जगत असतात. हा, तर जगायचं कसं हे तुमच्यावरती आहे. म्हणजे ते जगायसाठी आपल्याला काय काय साधनं उपलब्ध करून दिलीत ते बघा. आपण आपल्या विकारानं पछाडलेलो असतो म्हणून आपण मागं राहतो. पहिला भिडस्त स्वभाव असतो, मी हे काम का करू, मला हे जमणार नाही, मी हेच करणार, मला अशीच नोकरी पाहिजे, मी तेच करणार. आपण स्वतःला व्हीआयपी समजतो, स्वतःमधली भीड आपण काढून टाकत नाही. हे काम कसं करायचं, मी एवढा शिकलोय, मी हे करू शकेन का? मागं राहतो माणूस. ऑपॉर्च्युनिटी पण वाट बघत बसतात, एवढे ऍप्लिकेशन दिले, कुठं नोकरीच मिळत नाही. मुंबईत जावा, दादरला मोठमोठ्या रेल्वे स्टेशनवर बघा, चिरमुरे विकतात लोक, भडंग विकतात, शेंगदाणे विकतात. बीचवर जावा, सोर्स उपलब्ध करून दिलाय ना तुम्हाला. त्या गोष्टी तुम्ही देवाला सांगून उपयोग नाही, त्या गोष्टी तुम्ही गुरुना सांगून उपयोगाचं नाही. ते काय करणार आहेत त्याच्यामध्ये? ते काही करू शकणार नाहीत. आणि त्यांना माहित असतं हा तुमच्या अधिकार क्षेत्राचा विषय आहे, त्यात आळस कंटाळा ह्या विकारामुळं तुम्ही ते करत नाहीये, तुम्ही त्याच्यापर्यंत जात नाही. आज मी 24 तास कामात असतो, मला माहिती आहे ह्याबद्दल मी देवाकडे तक्रार करू शकत नाही.
मला माझं सगळं लाईफ मेंटेन करत असेल, स्टँडर्ड मेंटेन करत असेल, तर मला 24 तास काम करणं गरजेचं आहे. मी सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत नॉनस्टॉप कामात असतो. कारण मला माहिती आहे की हे मला काही गोष्टी प्रयत्नाच्या, त्याला मला प्रयत्नच करायला पाहिजे. तिथं मी एवढा मोठा आहे, मी एवढं शिकलोय, मग ते मला आपोआप मिळालं पाहिजे, लोक माझ्याकडे यायला पाहिजेत. नॉट पॉसिबल. तुम्ही त्या अपेक्षा पण करू नका. आयुष्यात कधीही पूर्ण होणार नाही त्या अपेक्षा. पण तेच ज्या गोष्टी तुम्हाला मिळू शकत नाही, हातात नाहीयेत, त्यासाठी तुम्ही देवाला साकडं घाला, त्यासाठी तुम्ही देवाचा धावा करा. अकस्मात संकट आलंय, त्यातनं बाहेर पडण्यासाठी सांगा. देव तुमच्या मदतीला नक्की येतो. देव पण कधी येतो? शेवटच्या क्षणाला येतो. म्हणजे आता वाटतंय असं की बाबा ह्याच्या हातनं काय होणार नाहीये, तेव्हा तो एक त्रयस्थ व्यक्तीला किंवा स्वतः तो तुमच्या मदतीला येतो, सुचवतो, बुद्धी देतो तशी. बर ठीक आहे, देव नाही आला, देवाच्या स्वरूपात दैवज्ञ आहे, ज्योतिष आहेत, ब्राह्मण आहे, तो तुम्हाला उपाय सुचवेल, काही विधी असतात, कर्मकांड आहे, तुम्हाला इन्स्पिरेशन दिलं जातं, मोटिवेशन दिलं जातं, तुम्हाला प्रश्न सोडवण्याकडं तुम्हाला तुमची बुद्धी नेली जाते. ही ईश्वराची कृपा आहे. तुम्हाला हा गायडन्स मिळतोय, तुमचं सोल रिफाईन होतोय, भांडं घासलं जातंय, चमकवलं जातंय. ही कृपा आहे म्हणून तुम्हाला येते. म्हणजे याचा अर्थ तुमचं परमेश्वराचं लक्ष तुमच्याकडे 100% आहे. देव नाही कुठं आहे, मग तुमचं सेन्सिटिव्हिटी नाहीये त्याच्याबद्दल. थंडी वाजली की लगेच तुम्ही स्वेटर घालताय. देवाचं अस्तित्व कुठेतरी तुम्ही रोज अनुभव घेताय, ह्यासाठी तुमचे प्रयत्न किती असतात. त्यामुळे ज्योतिषानं पहिला सेन्सिटिव्ह असणं फार गरजेचं आहे. सेन्सिटिव्ह म्हणजे काय? चुकीचा अर्थ घ्यायचा नाही. व्यावहारिक जीवनात सेन्सिटिव्ह राहायचं नाही. फिलॉसॉफिकल लाईफमध्ये तुम्हाला सेन्सिटिव्ह राहायला लागतं. आध्यात्मिक जीवनामध्ये सेन्सिटिव्ह राहायला लागते. ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या बघण्यासाठी तुम्हाला सेन्सिटिव्ह राहायचं. ईश्वराचं अस्तित्व तुम्हाला क्षणाक्षणाला जाणवतं, म्हणून ईश्वर कुठं आहे, कुठल्या स्वरूपात आहे हे बघण्याची दृष्टी मिळवण्यासाठी तुम्हाला सेन्सिटिव्ह राहायला लागतं. सेन्सिटिव्हिटी हा विषय फार महत्वाचा आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या लाईफचं बायफर्केशन करायला पाहिजे. हातात असणाऱ्या गोष्टी आणि हातात नसणाऱ्या गोष्टी. हातात नसणाऱ्या गोष्टी घेऊन तुम्ही देवाकडे जावा, तिथं तो तुम्हाला मदत करेल, नक्की मदत करणार. तुमच्या प्रारब्धाची गोष्ट असेल तर 100% 200% तुम्हाला तो सहकार्य करणार. मग तो कुणाच्याही माध्यमातून करू शकतो. हा, प्रारब्धातच नसेल तर मात्र अवघड. आणि ही गोष्ट कोण करते? आमच्या लॉ मध्ये प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल असा आहे की तुम्ही कोर्टात जर तुम्हाला जायचं असेल स्वतःहून, तर यू मस्ट बी ऑफ क्लीन हँड्स. म्हणजे तुम्ही तिथं तुमचे हात स्वच्छ पाहिजेत. म्हणजे इथं तुम्हाला देवाला जायला अधिकार, देवाकडे मागायला अधिकार कधी राहतो? तुम्ही स्वतः निर्दोष असाल तरच. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचं पाप केलेलं नसेल, कुणाचंही वाईट केलेलं नसेल, तुम्ही कुठेही फ्रॉड केलेलं नसेल, फ्रॉड शब्द वापरतोय, कुठेही गिल्टी माइंडेड तुम्ही नसला तरच तुम्हाला देवाकडे जायला अधिकार आहे. गिल्टीच करतो. गिल्टी माइंडेड आहे तुम्ही काय तर चूक केली, तुम्ही कुणाच तर नुकसान केलंय, तुम्ही वाईट वागलेला आहात आणि तुम्ही देवाकडनं मदतीची अपेक्षा करताय. देवाकडे तुमचं सगळं रेकॉर्ड असतंय, असं काय समजू नका. तुम्हाला जन्माला घातलंय, तुमची एवढी सगळी व्यवस्था केली, तुमचं एवढं सगळं शरीर चालवतंय, सगळ्यात मोठं गेम खेळत असतो देव. त्याच्याकडे सगळं रेकॉर्ड असतंय आपलं. सर्व भाषा येतात, बोललेलं कळतं, न बोललेलं सुद्धा त्याला कळत असतं. आपण जगाला फसवू शकतो, देवाला फसवू शकत नाही आपण. मग तुम्ही स्वतः क्लीन हँडेड पाहिजे.
तर तुम्ही देवाकडे त्या गोष्टीसाठी मदत मागू शकताय. तुम्ही स्वतः दोषी असेल तर तुम्ही कसं पुढे जाणार? म्हणून सरेंडर, गुरुपुढे काय व्हायचं असतं? सरेंडर. आणि सद्गुरू आपल्या शिष्याला गुणदोषासहित स्वीकारत असतो. देवामध्ये महादेव जे आहेत त्यांच्या भक्तामध्ये दोन्ही प्रकारचे भक्त आहेत, देव पण आहेत आणि दानव पण आहेत. रावण सुद्धा शिवभक्त होता. पण इंद्र म्हणा किंवा बाकीचे जे काही देवता आहेत त्यांच्याकडे तुम्हाला एखादा राक्षस भक्त दिसतो का? बघा, नाही दिसणार. शुक्राचार्य राक्षसांचे गुरु आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला एखादा देवता तुम्हाला भक्त म्हणून जाताना दिसतो का? बघा, नाही दिसणार. भगवान शंकरांना महादेव का म्हटलंय? कारण ते आपल्या भक्ताला गुणदोषासहित स्वीकारतात. सद्गुरूंचं पण तसंच असते, ते तुम्हाला गुणदोषासहित स्वीकारतात. तुमच्यातले दोष कमी करतात, गुणांची बुद्धी करतात, तुमचं सोल रिफाईन करायचं काम करतात. म्हणून बघताना दृष्टिकोन तुम्ही त्यांच्याकडे त्या पद्धतीने ठेवा. त्यांना तुमच्या पैशाची अपेक्षा नसते, त्यांच्या इच्छेने पैसे उपलब्ध होत असतात. त्यांची एकदा इच्छा झाली की नाही बाबा, हा खरंच त्याला गरज आहे आणि हा खूप आता अडचणीत आहे, त्याने नुसती इच्छा व्यक्त केली तरी तुमच्याकडे पैसे यायला सुरुवात होतात. तो पाना फुटायला तुम्ही त्या पद्धतीने तुमची ऊर्जा पाहिजे, कपॅसिटी पाहिजे, तुम्ही स्वतः स्वच्छ हाताने तिथपर्यंत गेला पाहिजे. मागायला सुद्धा देवाकडं मागताना सुद्धा तुमचा हात स्वच्छ पाहिजे की. असं ऍटिट्यूड ठेवून तुम्ही जर परमेश्वराकडे गेला, गुरूंच्याकडे गेला, तर ते तो गुरु तुम्हाला गाईड करतील 100%. त्यांना इच्छा उत्पन्न व्हायला पाहिजे, तुमच्याशी बोलण्याची इच्छा उत्पन्न व्हायला पाहिजे, तुम्हाला मदत करण्याची इच्छा उत्पन्न व्हायला पाहिजे. त्यांना तो आदेश असतो, त्यांना ईश्वर प्रोत्साहन देतं, मोटिवेशन देतं की नाही त्याला वर काढायचंय, याच्या सगळ्या गोष्टी निवारण करायच्या. आणि त्यासाठी आयुष्यामध्ये गुरु असणं गरजेचं आहे. पत्रिकेत सुद्धा बघा की निसर्ग कुंडलीमध्ये 1 ते 12 राशी आपण मांडल्या. 1 म्हणजे तुमचं जन्मस्थान, 8 म्हणजे मृत्यूस्थान आहे, 1 ते 8 मध्ये प्रपंच आहे. 1 ते 8 मध्ये प्रपंचाचे सगळे विषय आहेत. जन्माला आला आणि मेला. जन्माला याला आपलं पाप पुण्य कारणीभूत असतंय आणि मरायला सुद्धा आपलं पाप पुण्य किंवा पुढच्या गतीला सुद्धा पाप पुण्यानुसार गती मिळत असते. मग ही गती आपल्याला कोण देणार? या गतीला पुढे न्यायसाठी आपल्याला कोण पुढे येतं? गुरुच येत असतात. एक मीडिएटर असतो, यम घेऊन जातो, आपण ऐकले, रेड्यावर बसून येतो, यम पाश असतो त्याच्याकडे, एक चाबूक असतो त्याला पाश म्हणतात, तो पाश टाकतो आणि त्याचा आत्मा घेऊन जातो, शरीर तिथं ठेवून जातात. पण ज्याला गुरु आहे त्याला गती आहे, जो गुरुना अनुग्रहित आहे त्याला गती आहे. तुम्ही बारकाईने जर बघितला तर अष्टम स्थानानंतर 9वं स्थान येतं. 9वं स्थानामध्ये 9 आकडा म्हणजे तो गुरु आहे तिथं. म्हणजे मेल्यानंतर पुढची गती कोण दिली? मेल्यानंतर म्हणजे अष्टम स्थानानंतर पुढची 4 स्थानं जी आहेत ते विचार करा तुम्ही. 4 स्थानामध्ये पहिलं स्थान येतं भाग्यस्थान. भाग्यस्थान हे आपलं भूतकाळ आहे. भाग्यात असलेल्या गोष्टी बदलू शकतो का? नाही बदलू शकत. अनेक जन्माच्या पुण्यकर्मानं भोग म्हणून आलेले जे काय गोष्टी असतात त्या भाग्यस्थानावरून बघितल्या जातात. म्हणजे तुमच्या भाग्यात काय आहे, तुमचं भाग्य कसं आहे, सौभाग्य आहे का दुर्भाग्य आहे, चांगलं आहे का वाईट आहे, हे भाग्यस्थान सांगत असते. त्यात तुम्हाला बदल करायचा अधिकार नाही. तुम्ही येताना बँक बॅलन्स घेऊन आलाय, तो बँक बॅलन्स तुम्ही तिथून घेऊन आलेला आहे, तुम्ही त्यात बदल करू शकत नाही. नंतर येतं कर्मस्थान. येतं कर्मस्थान काय सांगत असतं तुम्हाला?
तुम्ही जे प्रारब्ध जे भाग्य घेऊन आलेलं आहे त्याचं तुम्ही ऍक्च्युअल युटिलायझेशन काय करणार आहे, कसं करणार? म्हणजे भोग. भाग्यानंतर दशम स्थान म्हणजे भोगाचं स्थान येतं. तुम्ही तुमच्या कर्मानं तुम्ही ते भोग भोगत असताय. भाग्यामध्ये चांगल्या गोष्टी असेल, कर्म चांगलं राहील, ऐश्वर भोगायला मिळेल. भाग्य खराब असेल, भाग्य खराब असेल तर काय होणार? तुम्ही ते भोग चुकीच्या पद्धतीने भोगणार. तुमच्या आयुष्यामध्ये वाईट गोष्टी घडायला सुरुवात होतात. तुमच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी संकट येतात. काय येतात? तुम्ही येतानाच भाग्य तसं घेऊन आलेलं आहे. पुढचं स्थान येतं लाभस्थान. लाभस्थान म्हणजे काय? तुम्ही तुमच्या कर्मानं काय मिळवणार आहे आणि घालवणार आहे ह्याची 2 स्थानं पुढे आहेत. भाग्यानं मिळालंय, कर्मानं तुम्ही ते पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करताय, निगेटिव्ह मध्ये करताय. बरं ते भोग भोगल्यानंतर पुढं ऍडिशनल तुम्ही काय करताय त्याचा लेखाजोखा काय भाग लाभस्थानावरून. हे मिळवण्याचा भाग झाला, घालवण्याचा भाग पाप आणि पुण्यामध्ये लाभस्थान आणि व्ययस्थान येते. परत व्ययस्थानाला मोक्ष स्थान म्हणतो. तिथं पण गुरुच आहे बघा. कारण गुरु हा तुम्हाला मरणाच्या अगोदर सुद्धा आहे, सॉरी मेल्यानंतर आहे आणि जन्माच्या अगोदर सुद्धा आहे. म्हणजे तो 9व्या स्थानामध्ये सुद्धा आहे आणि 12व्या स्थानामध्ये सुद्धा आहे. म्हणून गुरुशिवाय गती नाहीये. गुरुशिवाय तुम्हाला जन्म नाही, मेल्यानंतर गती सुद्धा तुम्हाला गुरुशिवाय नाही. अनेकांना प्रश्न असे उपस्थित व्हायला पाहिजे की गुरुच्या राशी इथं तिथंच काय आहे, मध्येच काय आहे? त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की मेल्यानंतर सुद्धा गुरुच तुम्हाला गती देत असतो. गुरु हे एक तत्व आहे, ते तुमच्या सोल मध्ये किती आहे हे तपासलं जातं. गुरु म्हणजे शुभ. तुम्ही चांगलं काम किती केलंय, कर्म किती चांगलं केलंय, जीवनात जन्माला आलेला उद्देश किती चांगल्या पद्धतीने साध्य केलाय, ते तत्व तुमच्या आयुष्यात किती आहे, आत्म्याबरोबर ते तत्व तुमचं आहे की नाही, त्यानुसार तुमचं पुढचं भाग्य ठरलं जातं, कर्म ठरलं जातं आणि त्यानुसार तुम्हाला परत पुन्हा जन्म दिला जातो. म्हणून जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नाहीये, आपल्या कर्मावरती अवलंबून आहे. म्हणजे अंबानीच्या घरात जन्म घ्यायचं, मी मस्त म्हणेल माझा पुढचा जन्म अंबानीच्या घरात झाला पाहिजे. पॉसिबल आहे का? माझ्या हातात आहे का? पण मी माझं कर्म चांगलं ठेवलं, बाकीच्या बऱ्याच गोष्टी मी आयुष्यात जन्माला आल्यानंतर मला ज्या ज्या ऑपॉर्च्युनिटी दिल्या त्यामध्ये मी माझं कर्म चांगलं ठेवत गेलो, तर मला अंबानीच्या घरात जन्म नक्कीच मिळणार. ते का सांगायला लागतंय? म्हणजे पुढची गती तुम्हाला जी आहे, व्ययस्थानावरून जी मोक्ष किंवा पुढची गती आहे ती गुरुमुळेच आहे. मृत्यूनंतरची गती सुद्धा गुरुमुळेच आहे. बेसिक फिलॉसॉफी तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळं गुरु हा साधारण नसतो, कधीही गुरु हा ना साधारण समजायचं नाही. आणि तुम्हाला ते अधिष्ठान पाहिजेच. व्यक्ती राहू दे, आयुष्यात तुम्हाला तशी व्यक्ती न मिळो माहिती नाहीये. प्रत्येकाच्या प्रारब्धात ते असेलच हे सांगता येत नाही. परंतु व्यक्ती उपलब्ध नाही झाली तर त्या स्थानी तुम्ही दत्त महाराजांना घेऊ शकताय. ते सर्वांचे गुरु आहेत. त्यांचे जप मंत्र जप किंवा त्यांच्याबद्दलची आस्था श्रद्धा प्रेम, त्यांचं चरित्र वाचा, त्यांची मार्गदर्शक तत्व वाचा. तुम्हाला गुरुनं नाही सांगितलं ठीक आहे, त्यांची ग्रंथ संपदा उपलब्ध आहे, त्यांची मार्गदर्शक तत्व फिलॉसॉफिकल व्ह्यू अनेक धार्मिक ग्रंथांमध्ये उपलब्ध आहे. डू अँड डोंटची यादी आहे त्यांची. अनेक संत महात्म्यांनी अनेक लोकांनी त्यांचं लिटरेचर लिहिलेलं आहे, पुराणाच्या स्वरूपात लिहिलंय, तत्वज्ञानाच्या स्वरूपात लिहिलंय. ते फॉलो करा. व्यक्तीच पाहिजे असं कुठं काय? शेवटी सांगणारी व्यक्ती सुद्धा कुठेतरी वाचूनच सांगत असते, कुठेतरी अनुभव घेऊनच सांगत असते. नाही मिळाली व्यक्ती
ग्रंथसंपदा आहे की तुमच्याकडं, ते वाचा, त्याच्यावरती जा. हे मानसिक जे तुमच्या डोक्यामध्ये कचरा भरलाय तो कचरा तुम्हाला स्वच्छ करावा लागणार आहे. म्हणजे घर जसं स्वच्छ करतो तसं तुमचं मेंदूमध्ये जे विचार अननेसेसरी गोष्टी ज्या साठलेल्या आहेत त्याचं कुठेतरी अनालिसिस करून तुम्हाला त्या बाहेर काढाव्या लागतील आणि नव्यानं तुमचं आयुष्य सुरुवात करावं लागेल. आणि ते करत असताना तुम्हाला आहे हातात काय आणि हातात नाही आहे त्यासाठी प्रयत्न करा. जे नाहीये ते सोडून द्या वेळेवरती, परमेश्वरावरती सोडवा. ते आपल्याला ज्या वेळेला योग्य वेळ येईल त्यावेळेला देतीलच ते. आणि एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपल्या अधीन आपणच आहे. आपल्या अधीन आपली बायका मुलं नाहीत, मित्रमंडळी नाहीत, कुणीही नाही. त्यामुळे जगाला बदलण्याचा प्रयत्न कधीही करू नका किंवा लोक आपल्या म्हणण्याप्रमाणे वागतील अशा अपेक्षा पण कुठेही ठेवू नका. त्यांना वागवण्यासाठी प्रेम, विश्वास, श्रद्धा ह्याच गोष्टी उपयोगाला येतात, बाकी काही उपयोगाला येत नाही. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं असतंय. मुलं आपल्या जन्माला आली, पोटाला जन्माला आली, त्यांचा हा ऋणानुबंध मायेचा असतो कर्मसिद्धांताप्रमाणे. आणि ती माया जी असती ती तुम्हाला पाप पुण्याच्या बेसिसवरती त्याचं सुख आणि दुःख देत असते. मुलं बाळ आपल्याला सांभाळतील किंवा चांगली वागतीलच, चांगली निघतीलच, नो गॅरंटी. आपण उदाहरण बघितलंय, आपण ज्यांच्यासाठी कार्यक्रम घेतला त्यांचाच मुलगा आपल्या कार्यक्रमाला थांबला नाही. शोकांतिक आहे. फॉरगेट इट. असं केलं तर तुमची मानसिक ऊर्जा तुम्ही खूप ठिकाणी वाचवू शकताय. आपण हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, मोठेपणा करायची हौस मौस, आपल्याबद्दलचं लोकांच्या मनात असलेलं स्थान वाढणार कसं, किंवा आपल्याला काही गोष्टी आपण लोकांच्या नजरेत आपण आणून देतो. लहान मुलांचं असं अट्रॅक्शन, लहान मुलांना आकर्षण असते, म्हणजे ते सगळ्यांचं लक्ष खेचून घ्यायचा प्रयत्न करतात. आपलं लाईफ पण समोर तसंच चाललेलं असतं. आपण पण काय करत असतो, आपल्याकडं लोकांचं लक्ष कसं जाईल ह्यासाठी आपण आयुष्यातला बराच काळ खर्च करतो. आपल्या डे टू डे 24 तासामध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये आपण मेजॉरिटी ऍक्टिव्हिटीज अशाच करत असतो. स्टेटस सुद्धा ठेवतो आपण, लोकांना अट्रॅक्ट करायसाठी ठेवतो. काय उद्देश आहे सांगा? तुम्ही एखादा स्टेटस ठेवला, तुमचा फोटो ठेवला, 4 गोष्टी ठेवल्या, लोकांना काय तुम्हाला दाखवायचं ते तुम्हाला कळलं म्हणजे विषय संपला ना. मार्केटिंग नको आहे त्याचं. हा, मार्केटिंगचं स्टेटस ठीक आहे, वस्तू विकायची आहे ठेवा, लोकांना कळू दे तुमच्याकडे वस्तू आहे ती, पण त्यातनं उद्देश स्पष्ट असावा आणि तो उद्देश हा तुम्हाला अधोगतीकडे नेणारा नसावा. अधोगती शब्द वापरलाय मी, म्हणजे तुमचं मानसिक भ्रम उत्पन्न करायला तुमची कुठलीही कृती तुम्हाला कारणीभूत होऊ नये. मोठेपणाचा भ्रम असतो, अभ्यास न करता सुद्धा येतंय असा भ्रम असतो, आसपासच्या गावामध्ये माझ्यासारखं दुसरं कोणी नाहीये, मला ऑप्शन नाही, हा एक भ्रम आहे, सगळी लोक माझं ऐकतात, हा एक मोठा भ्रम आहे. लोक आपल्यापेक्षा हुशार असतात, आपल्याकडनं रिस्पॉन्स नाही मिळाला तर 4 ज्योतिषी फिरून आलेले असतात आणि दुसरीकडे जायला सुद्धा रिकाम असतात. कोणीही जगात बांधील नसतो, एकच परमेश्वराचं दार असतं, तेवढंच उघड असतं, तो सगळ्यांना वेलकम करत असतो. त्यामुळे आयुष्यात वेळ वाया घालवू नका, अभ्यास करा, डोकं ठेवा. कारण मनुष्यामध्ये आणि प्राण्यामध्ये बुद्धीचाच फरक फक्त ठेवलाय. आपण बुद्धिवादी आहे म्हणून आपण संस्कार करून घेऊ शकतोय, लोकांच्यावर करू शकतोय, अभ्यास करू शकतोय, चांगलं वाईट आपल्याला समजण्याची बुद्धी आहे, विवेक आहे. जनावरांच्या मध्ये, इतर प्राण्यांच्या मध्ये तो विवेक दिलेला नाही आपल्याला. आणि मनुष्य जन्म त्यातल्या त्यात अतिशय दुर्लभ म्हणतात शास्त्राप्रमाणे. का दुर्लभ आहे? कारण त्याला विवेक आहे, ब्रह्मज्ञान मिळवू शकतोय. किती पुस्तकं आहेत,
आपण वाचतच नाहीये, कारण बराचसाच वेळ आपला वाचनाच्या ऐवजी आपण इतर गोष्टीमध्ये घालवतो वाया. तुमची आत्मोन्नती होणार कशी? मी आत्मोन्नती शब्द वापरलाय. तुमचे इंटरनल सोल ज्या वेळेला डेव्हलप व्हायला सुरुवात होतो, परिपूर्ण व्हायला सुरुवात होतो, त्यावेळेला तुमच्यात तेज येतं. रोज आरशात स्वतःला बघा, चेहऱ्यावरती किती तेज आहे आपल्या. प्रत्येक जण बघा, रोज सकाळी उठल्यानंतर आरशात बघायचं, हा प्रयोग सगळ्यांनी करून बघा. किती लोक स्वतःच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकतात? किती लोकांच्या चेहऱ्यावरती चिंता दिसते? किती लोकांच्या चेहऱ्यावरती चैतन्य दिसतंय? ऑब्झर्वेशनचा भाग आहे. तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर बघा, एरवी बघा, किती लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद, हास्य दिसतंय. तुम्हाला तुमचा आलेख तुम्ही स्वतः आरशात दिसतोय. तुम्ही किती पाप केले, किती पुण्य केलंय, हे तुमचा आरसा स्वतःला दाखवेल. चेहऱ्यावरून कळतं, माणसाच्या नजरेतनं कळतं. असं तुम्ही रोज केला तर तुम्ही नक्कीच डेव्हलप होत आहे. तुम्हाला कळायला सुरुवात व्हायला पाहिजे. कळणं आयुष्यात सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आमचे महाराज म्हणायचे, ज्याला कळलं तो पार झाला. कळणंच महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीतले तुम्हाला कळलं पाहिजे, आणि प्रयत्न हे सगळे कळण्यासाठीच पाहिजे. त्यामुळे हे मनुष्य जन्म वाया घालवू नका, दिवस वाया घालवू नका, 1 तास सुद्धा वाया घालवू नका. कुठं जायचं असेल तर उद्देश काय आहे, तो यशस्वी होणार आहे का, जाणं गरजेचं आहे का, असेल तर नक्कीच जा. वेळ वाया घालवू नका. मन शांत करायचं असेल तर कुठेही दत्त मंदिर असेल, उंबराचं झाड असेल, जाऊन बसा अर्धा तास. निर्जन ठिकाणी जावा, एकटं जावा. अशा ठिकाणी गेल्यानंतर मन शांत होतं, प्रसन्न होतं. डोक्यातले अनेक विचार निघून जातात. ज्योतिराम आणि सुबोध माझ्याबरोबर फिरलेत, दोघेही फिरलेत, आणि त्यांना मी दाखवलेलं आहे की फिरायचं कसं असतं, कुठं कुठं जायचं असतं. एखाद्या भागात गेल्यानंतर आपल्याला किती गोष्टी बघायला मिळतात, तिथं काय काय आहे, त्या भागाचं वैशिष्ट्य काय आहे, तिथं सेन्सिटिव्ह एरिया कुठला आहे. अशी बरीच ठिकाणं आहे की तिथं कोणी जात नाही, जागरूक ठिकाण असतात. एक चेतना असते त्या ठिकाणी. तिथे जाऊन बसा, एकांतात बसा. एकांतात बसल्यानंतर तुम्हाला खरी आत्मानुभूती येते. गर्दीत येत नसते. पंढरपूरला जातात लोक, लाखो लोक असतात. बालाजीला जातात, लाखो लोक जात असतात. देव कधीही अशा ठिकाणी भेटत नाही. चुकून सुद्धा जाऊ नका, चुकून सुद्धा जाऊ नका. तुम्हाला देव तुमच्याकडे यायचं अपेक्षित असेल तर एकांत हा सगळ्यात मोठा ऑप्शन आहे. त्याला रोज एकांतात बसा, एकांतात राहायची सवय ठेवा, गर्दी कमी करा. गर्दी गरजेची आहेच, जगण्यासाठी लोक गरजेचेच आहेत. एकांताला वेळ पाहिजे तुम्हाला, तेही तुम्ही सुरू करा. 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं एकांतात बसा. घरी वेळ नसेल, मंदिरात जाऊन बसा. मंदिरात गर्दी आहे, माळावर जाऊन बसा, शेतात जाऊन बसा, जिथं कोणी नाही अशा ठिकाणी जाऊन बसा. अशा ठिकाणी बसल्यानंतर मग तुमचं मन शांत व्हायला सुरुवात होतं. हळूहळू तुम्हाला कळायला सुरुवात होतं, विचार करायला तुम्ही सुरुवात करताय. तेच गर्दीत गडबडीत नाही होणार नाही तुम्हाला. म्हणजे तुम्हाला डेली बेसिसवरती तुमचं डोक्यातला कचरा काढण्यासाठी काय काय ऍक्टिव्हिटी करायला लागतील, त्याचंही टाइम टेबल तुम्ही तयार करायला पाहिजे. म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत तुम्ही उपयोगाच्या गोष्टी किती आहेत, असं पण करायचं नाही. काही लोक आता बघतोय मी बाहेर समाजामध्ये, उठलं की देवापुढे जाऊन बसतात, सगळं आवरायचं, आंघोळ करायचं, देवपूजा करायला 2-2 तास देवपूजा करायची. 50 ग्रंथ असतात, त्यातलं थोडं वाचायचं, त्यातलं थोडं वाचायचं, हे एक स्तोत्र म्हणायचं, ते एक स्तोत्र म्हणायचं.
म्हणजे बडबडण्यात 2 तास वाया घालवतात. काही मिळत नाही त्यातनं. बंद करायचंय सगळं. कॉन्सन्ट्रेट व्हा. भौतिक पूजा करू नका. वेळ असेल तर नक्कीच करा. देव धुणे, पंचोपचार पूजा करणे, वेळ आहे, छंद आहे, नक्कीच करा. एक मानसिक समाधान म्हणून किंवा कुठेतरी तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्हावं म्हणून करा. पण त्याच्याबरोबर तुमची मानसिक ऊर्जा एका ठिकाणी आणण्यासाठी स्तोत्र स्वरूपात, मंत्र स्वरूपात, ध्यान स्वरूपात, काहीच नाही झालं, काहीच करू शकला नाही, तर मौन पाळायचं, म्हणजे न बोलता राहायचं. 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास. संस्कृतमध्ये एक म्हण आहे बघा, मौनम सर्वार्थ साधनम. मौन पाळणं हे सगळ्यात मोठं साधन मानलंय आणि सर्व गोष्टीवरती रामबाण उपाय म्हणून. म्हणजे तोंड नाही उघडलं तर मासा सुद्धा गळायला लागत नाही, असं सुद्धा आपण ऐकतो. ते करा. अवडंबर करायची गरज नाही. लोकांना दाखवण्यासाठी देवधर्म करायची गरज नाही. लोकांना दाखवण्यासाठी मी ज्योतिष आहे म्हणून दाखवायची गरज नाही. तुम्ही ज्योतिष आहे लोकांना कळतेच. तुम्ही ते शिकायला लागलाय, सांगताय, म्हणजे लोकांना माहितीच असते. सिद्ध तुम्हाला करायचं आहे. सिद्ध कसं करणार? तुम्ही सांगितलेलं तर तुम्ही सिद्ध झाला म्हणायचं. मग सिद्ध होण्यासाठी मग एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायलाच पाहिजे. तुम्ही जगाच्या बाजारात कुठं आहेत हे अनालिसिस तुमचं तुम्हालाच करावं लागणार आहे. आणि मी सांगितलेल्या ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून अनालिसिस करा. तुमची किंमत तुम्हाला कळेल, जगाच्या बाजारात तुम्ही कुठं आहे ते. आणि त्यानुसार मग इथून पुढे तुम्हाला कुठं जायचं आहे, अचिव्हमेंट्स काय करायच्या आहेत, काहीतरी एम असतं. व्यवहारिक एम ठेवू नका. कोणाला मोठं पद पाहिजे असतं, कोणाला गाडी, बंगला, पैसा पाहिजे असतोय, हे एम ठेवू नका. हे व्यवहारिक एम आहे. हे मायेत गुंतवणारी अचिव्हमेंट्स आहेत, विषय आहेत. हे तुम्ही प्रयत्नाने भोग म्हणून जेवढं गरजेचं आहे तेवढं मिळवू शकताय. एम काय पाहिजे तुमचं? एम मध्ये सुद्धा तुम्हाला नाशवंत ज्या गोष्टी असतात त्या गोष्टीमध्ये एम कधीच ठेवायचं नसतं. गाडी मिळाली ती नाशवंत आहे. सुखाचं भोग भोगण्यासाठी तुम्हाला एक साधन म्हणून आहे. साधन कधीही समाप्त होऊ शकते, संपू शकते. न संपणारी एकच प्रॉपर्टी, ती म्हणजे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. गुंठाभर जमीन घेतला, विकायची वेळ आली तर विकायला लागतं. पोरबाळा झालं तर वाटण्या संपतंय ते. एक कोणतरी चांगलं निघतंय, कोणतरी वाईट निघतंय, विकून टाकतात ते. एम काय पाहिजे तुमचं? आत्मोन्नती हे एम पाहिजे. तेच तुम्ही घेऊन जाणार आहे. तुमचं सोल रिफाईन व्हायला पाहिजे. त्याच्यावर जी मायाची काजळी पडली ती घासून काढायला पाहिजे. अभ्यास करायला पाहिजे, तत्वचिंतन करायला पाहिजे. तुमच्या बरोबर तेच जाणार आहे. पाप पुण्यातला फरक कळला पाहिजे, विवेक जागा ठेवला पाहिजे, चांगलं वाईट कळायला पाहिजे. विवेक ठेवायचं म्हणजे दोन्ही अर्थाने ठेवायचं असतं. प्रयत्नवादी विवेक पण पाहिजे. नाही तर सगळं मला दैवाधीन आहे, मी काय करू शकत नाही, सगळं देवावरती सोपवलंय म्हणून विना प्रयत्न बसायचं. अपयश आलं की देवाच्या नावावर थोपवून माझं नशीबच असं आहे म्हणायचं, नशिबाला दोष देत बसायचं. एक्सक्यूज आहे, एक प्रकारचं एक्सक्यूज घेतात लोक, माझं नशीबच तसं आहे म्हणून. आत्मोन्नतीसाठी तुम्ही काय प्रयत्न केलेत ते तुम्हाला मान्य आहेत का? किती काळ एकांतात व्यक्त केलाय, किती काळ स्वतःशी चर्चा केली, किती काळ स्वतःच्या चांगल्या वाईट गोष्टीचं चिंतन केलंय? मग तुम्हाला ईश्वरानं तुमच्याकडे लक्ष का द्यायचं?
ते देण्यासाठी काहीतरी तुमचं पण डिवोशन पाहिजे की. लहान मूल रडतं, भूक लागल्यानंतर रडल्यानंतर कोणालाही पाजर फुटतो. पण एखाद्या गोष्टीसाठी हट्ट करून जर रडत असेल, ही वस्तू पाहिजे, खेळणं पाहिजे, तर राग येतो. फरक बघा किती मोठा आहे. भुकेनं व्याकुळ झालेल्या मुलाला ते लगेच कळतं, आईला कळतं, सामान्य माणसाला सुद्धा कळतं. आणि भूक सोडून दुसऱ्या गोष्टीसाठी, वस्तूसाठी हट्ट करून रडलं तर ती किरकिर वाटते आपल्याला. मग राग उठते, येतो आणि 2 मुस्काटात देऊ वाटतात त्या मुलाला. खूप मोठा फरक आहे. देव सुद्धा हाच फरक ओळखतो. गरज किती आहे, कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करताय, देवाला कळतंय, सगळं कळत असतंय. तुमच्याकडे तो सगळ्या अंगाने बघत असतो. जग जरी तुमच्याकडे लक्ष देत नसलं तर परमेश्वराचं तुमच्याकडे 24 तास सीसीटीव्ही कॅमेरा चालू असतो. काही ठिकाणी बोर्ड लावलेला असतो, यू आर अंडर विजिलन्स किंवा यू आर अंडर सीसीटीव्ही कॅमेरा, काहीतरी लिहिलेलं असतं. तसं परमेश्वर सुद्धा आपल्याकडे 24 तास लक्ष ठेवून आहे, ही भावना ठेवून तुम्हाला 24 तास कर्म केलं पाहिजे. विवेक जागा ठेवा, चांगलं वाईट ओळखा, समाजातली चांगली माणसं, वाईट माणसं ओळखा, तोंड बंद ठेवा, कोणाशी किती वाद घालायचा, कुठं शांत बसायचं, कुठं बोलायचं, याचा प्रॉपर अनुभव घ्या. अनेक गोष्टी आहेत, हे शांत बसल्यानंतर एकांतात असल्याशिवाय ह्या गोष्टी सुचत नाहीत, लक्षात येत नाही, बुद्धीत फरक पडत नाही, प्रकाश पडत नाही. आणि या सगळ्यांचा दिवा कुणीतरी लावायला लागतो, हे कुणीतरी तुमच्यातलं पेटवायला लागतं. कुणीतरी हा आत्मसन्मान, हे आतलं अंतरंग जाग करायला लागतं, त्याची जाणीव करून द्यायला लागते. यशस्वी कोण होते, ज्यांना ही जाणीव होते, ती लोक विचार करतात, त्यांना कळतं, प्रेरित होतात, ती लोक आयुष्यात खूप पुढे जातात. आणि म्हणून गुरुशिवाय गती नाही म्हणतात. गुरुपौर्णिमेचं खरं उद्देश जो आहे तो हा आहे, प्रत्येकामध्ये गुरुतत्वानं तुमचं आत्मिक तेज, बल जे आहे ते वाढवणं, त्याचं संवर्धन करणं. आणि हे तत्व तुम्ही, इलिजिबिलिटी जे आहे, या तत्वाला इलिजिबिलिटी क्रायटेरिया पण असतो, तो तुम्ही स्वतःमध्ये आणला पाहिजे. आणि गुरु करायला कुठंही जावं लागत नाही, कुणाच्याही मागं लागावं लागत नाही, तुम्ही आपोआप त्याच्या संपर्कात येत आहे. तुमचे ऋणानुबंध एवढे स्ट्रॉंग असतात की ते येतात. त्यामुळं आणि कुणालाही गुरु करताना 10 वेळा विचार करून करा, समर्पण करताना 10 वेळा विचार करून करा, पात्रता बघा. गावठी डॉक्टरकडे आपण जसं जात नाही मोठ्या गोष्टीसाठी, तसं मोठ्या गोष्टीसाठी मोठ्या लोकांच्याकडेच जायला लागतं. आणि आपल्यासाठी सगळ्यात मोठं एकच आहे, दत्त महाराज, त्याच्याशिवाय दुसरं कोण मोठं नाहीये. जसं सुप्रीम कोर्टाच्या पुढे दुसरं कुठलं कोर्ट नाही, तसं दत्त महाराज एक सुप्रीम कोर्ट आहे. ज्यांना खालच्या कुठल्याही कोर्टामध्ये दिशा मिळत नाही, त्यांनी डायरेक्ट वरच्या कोर्टात जावं. आणि तिथं त्यांना सगळं माहित असते, तुमच्या सगळ्या विवंचना, तुमच्या सगळ्या अडचणी, सगळं माहित असतंय. देवाला सगळं माहित असतंय, तुम्ही फक्त हात जोडून सरेंडर व्हायचं असते. तुमची योग्य वेळ आली की ते तुमचा न्याय करतात. आणि ह्यासाठी तुमचे परमेश्वरावर श्रद्धा पाहिजे, विश्वास पाहिजे. त्यांनी तुम्हाला जे क्षेत्र निवडून दिलेलं आहे त्यात तुमचे प्रयत्न प्रामाणिक पाहिजेत. येत नसलं तर येत नाही म्हणून सांगा, उत्तर जमत नसेल तर देऊ नका, अभ्यास करा, कुठंतरी ते शास्त्रसंमत पाहिजे असं असेल तर उत्तर द्या लोकांना, प्रामाणिकपणे करा. भलेही तुमचा निर्णय देऊ नका, बाबा मला आता येत नाहीये, अज्ञान सुद्धा लपवताना तुमचं संभाषण कौशल्य वापरा.
निर्णय द्यायचा नसेल तरी संभाषण कौशल्य वापरून द्या, पुढच्या व्यक्तीला वाईट वाटायला नको. आणि पापाचा भागीदार होऊ नका कुठल्याही पैशाच्या आमिषानं. पैसा हा लक्ष्मी चंचल आहे. आज 500-1000 रुपये तुम्ही दक्षिणा रोजची कमवाल, उद्या एखादं मोठा आजारपण किंवा एखादं मोठं संकट येईल, त्यात लाखो रुपये तुमचे निघून जातील. ते पैसे तुमच्या हातात टिकणार नाही. मला बरीच लोक उदाहरणं सांगतात. काही ज्योतिष असे आहेत की त्यांच्याकडे एवढे पैसे घेतात, तेवढे पैसे घेतात, हे आहे ते आहे, अमुक आहे तमुक आहे. मायेचा खेळ आहे सगळा. पैसा ही एक माया आहे. ती तुमच्याकडे ज्या स्पीडने येते त्या स्पीडनं जाती, पण ती तुमच्याकडे जादा आली याचा अर्थ तुमचा उतरता काळ सुरू झालाय असं पण म्हणू शकतोय. कारण त्याचा विनियोग तुम्ही कसा करताय हे आपण बघितलेलं नसते. लाखो रुपये कमवतात, बँक बॅलन्स करतात, सोनं दागिने घेतात, प्रॉपर्टी करतात. या लोकांचा हाल काय होतं, सोनं चोरून दिलं जातं किंवा कुठेतरी अशी अवस्था येते की ते सोनं घाण ठेवायला लागतंय. प्रॉपर्टीला मुलं होतात, डिवायडेशन होतंय, प्रॉपर्टी विकून टाकतात, किंवा एखादा आजारपण किंवा काहीतरी मोठा असं घटना घडते, त्यामध्ये सगळं घालवायला लागतंय. बरं, एवढं सगळं मिळालं तर त्याला मानसिकता त्याची अशी विकृत केली जाते की त्याला उपभोगच घेता येत नाही. झोपडीत राहणारी बघा माणसं किती आनंदी असतात. ज्याच्याजवळ काही नाही ती सुद्धा लोक आनंदी असतात. आणि ज्याच्याकडे सगळं आहे तो माणूस खूप चिंताग्रस्त असतो. असं पण असतंय. तुमचा आत्मिक आनंद तुमच्या चेहऱ्यावरती दिसायला पाहिजे, तुमच्या डोळ्यात दिसायला पाहिजे. तेव्हाच तुम्ही गुरुकृपेला इलिजिबल आहे, तोपर्यंत नाही. मग तोपर्यंत तुम्ही किती ठिकाणी डोकं आपटलं, काहीही उपयोग होत नाही. म्हणून तुमचं डेली रुटीन जे आहे ते डेली रुटीन तुम्ही बघा, परत एकदा अभ्यास करा, डेली रुटीनच्या चेंजेस करा.